अगर आप शहर की भीड़भाड़ से दूर प्रकृति की गोद में एक दिन सुकून और रोमांच से भरपूर बिताना चाहते हैं, तो वर्धा जिले में खुला है ताइचामाला फार्म हाउस कृषि पर्यटन और एडवेंचर पार्क। देवली तहसील के कोलोना घोड़ेगांव के पास ये पार्क बच्चों, परिवारों और स्कूल ग्रुप्स के लिए एक बेहतरीन पिकनिक और एडवेंचर डेस्टिनेशन बन चुका है। एक दिन की पिकनिक जिसमें शामिल है नाश्ता, दोपहर का खाना, चाय और दिन भर रोमांचक खेल, सिर्फ 699 में। रात में रुकने की भी सुविधा जिसमें 2 बार का नाश्ता, लंच, डिनर और चाय शामिल, सिर्फ 1499 में। यहाँ की खासियतें: एडवेंचर राइड्स, आर्टिफिशियल क्लाइंबिंग वॉल, जिप लाइन, कमांडो नेट वाटर एक्टिविटीज, स्विमिंग पूल, रेन डांस डीजे के साथ ट्रेडिशनल गावरान खाना, बैलगाड़ी और तांगा राइड, शूटिंग गेम्स, राइफल शूटिंग, आर्चरी, इंडोर आउटडोर गेम्स, क्रिकेट, फुटबॉल, लगोरी, शतरंज, कैरम और मिट्टी के बर्तन बनाना रहने के लिए मिट्टी से बने कॉटेज और कैंपिंग टेंट्स भी उपलब्ध हैं। पता: ताइचामाला फार्म हाउस कृषि पर्यटन और एडवेंचर पार्क, पुलगाम के पास, तहसील देवली, जिला वर्धा, महाराष्ट्र। बुकिंग के लिए संपर्क करें 8767830219, 9049965014, 9321680776, 7410159999। एक दिन प्रकृति के साथ बिताएं, रोमांच, मस्ती और नमस्कार, मी ताइचामाला ॲग्रो टुरिझम अँड ॲडव्हेंचर पार्कची संचालिका। याची स्थापना 2021 पासून झालेली आहे। मला एक सांगा, ताइचामाला हे जे ॲग्रो टुरिझम पार्क आहे, त्याचं नाव ताइचामाला कसं काय ठेवण्यात आलं, नेमकं काय आहे? माझ्या सासूबाई यांचं नाव आहे ताईबाई मकेश्वर। कोरोनाच्या काळामध्ये त्या या फार्ममध्ये इथे आजारी होता, त्यावेळी होता आणि त्यांच्या सूचनांनुसार आम्ही हा इथे थोडंसं शेती वगैरे करत होतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याच दरम्यान त्यांचं निधन झालं। त्यामुळे मग आम्ही त्यांच्या नावाने मग हे थोडंसं एक त्यांची आठवण म्हणून सुरू केलं। त्याचं नाव आपण ठेवलं ताइचा। मला सांगा, ॲग्रो टुरिझम वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ॲग्रो टुरिझम म्हणजे नेमकं काय, आणि ताइचामाला इथे ॲग्रो टुरिझम म्हणजे नेमकं काय काय वैशिष्ट्य प्रेक्षकांना भेटणार आहे? ही संकल्पना आता अलीकडेच एक MTDCच्या अंडर चालू केलेली आहे। आम्ही सुरू करताना आमच्या डोक्यामध्ये असं काही कल्पना नव्हती विशेष असं। एक आम्ही आमच्या हौशीसाठी म्हणून आम्ही आमचं एक छोटंसं घर आणि त्याच्या समोर बाग वगैरे असं आम्ही तयार केली होती। संयोगाने आमची ओळख जे डायरेक्टर आहेत ॲग्रो टुरिझम संकल्पनेचं, आपलं महाराष्ट्र पर्यटन संचालन सवाई सर, तर त्यांच्या स्टाफ कडून आणि त्यांच्याकडून थोडंसं आम्हाला मार्गदर्शन मिळालं की हे असं तुम्ही जर का ॲग्रो टुरिझमच्या अंडर जर हे केलं तर तुम्ही थोडंफार ह्याच्यामध्ये एक बिझनेस सारखं पण चालू शकता आणि एक उत्पन्न त्याच्यामधून मिळवू शकता। आम्ही त्याची माहिती घेतली आणि त्यांच्या ह्याच्या खाली आम्ही रजिस्टर केलं आमचं हे ॲग्रो टुरिझम, आणि तिथून मग ह्या गोष्टी हळूहळू आम्ही डेव्हलप करत गेलो आणि आता हा प्रवास 2021 ते 2025 असा तब्बल 5 वर्षाचा प्रवास। या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये काय अप अँड डाऊन झाले आणि काय कशा प्रकारे अप अँड डाऊन फक्त आम्हाला निसर्गाकडून येतात। फक्त मान्सूनमध्ये ह्या शेतामध्ये भरपूर पाणी साचतं, बाकी जसं पाण्याचं इथे जसा जास्त लोड येतो, पाणी जसं इथे खूप ह्याने येतं, लोडने येतं, तसंच आम्ही जेव्हापासून चालू केलं माणसं सुद्धा त्याच लोड प्रमाणे अशी आमच्याकडे सुरुवातीपासूनच येत आहे। तर त्यामुळे एक उत्स्फूर्त आम्हाला सुद्धा एक चालना मिळत गेली की आम्ही हे करू शकतो। म्हणजे हे लोकांनी फार संकल्पना ही उचलून घेतली। काय वैशिष्ट्य आपल्याला इथे पाहायला भेटतात? इथे लोक स्वतःच एक शेत असल्यासारखं म्हणून येतात, तर आणि ते आम्हाला सजेस्ट करतात की आम्हाला ह्या गोष्टी इथे असतील तर अजून छान वाटेल वगैरे। असं करता करता आम्ही हे डेव्हलप करत आहोत। अजूनही हे पूर्ण झालेलं नाही आहे, काही गोष्टी अजून ह्याच्यामध्ये संकल्पना आमच्या आहेत त्या राबवायच्या आहेत। या अगोदर खूप सारे ब्लॉगर्स आहेत, त्यांनी ताइचामालाच्या बाबतीत टाकलं इथे वॉटर पार्क आहे, आणि कधी कधी ऍडव्हर्टाइजमेंट होशीच्या भरामध्ये कोणी कोणी आपला रील्स बनवून वगैरे करतं, तर एकमेकांचे पाहून इकडे कधी कधी असं होतं, वाटतं कोणाला की वॉटर पार्क आहे का, फन अँड फूड सारखं आहे का वगैरे असं होतं। मग आम्ही आल्यावरती त्यांना ह्या गोष्टी आम्ही काउंटरवरती सांगतो की ही आमची संकल्पना काय आहे,
आणि त्या पद्धतीने मग आम्ही त्यांना, मग ते इंटरेस्टेड असलं तर मग त्यांना आम्ही त्या पद्धतीने हे करतो. बाकी काही काही जण अनुभव घेतात आणि मग जाताना सांगतात आम्हाला की एक काहीतरी वेगळा अनुभव आहे, आम्ही वॉटर पार्क समजून आलो पण आम्हाला यामध्ये छान वाटलं अनुभव. असे वेगवेगळ्या प्रकारचे फळांची झाडे इथे आहेत, तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फळांची झाडे दिल्या इकडे सर्वच प्रकारची फळझाडं आहेत. आंबा आहे, चिकू आहे, पेरू आहे, जांभळं. ह्या वर्षी खूप जांभळाच्या झाडांना जांभळं आलेली आहेत. आम्ही हौशीने अशी छोटी छोटी झाडं लावली आणि ह्या वर्षी सगळ्या झाडांना भरपूर फ्रुट्स आलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टी अजून आमच्या इथे डेव्हलप होण्याच्या आहेत. बाकी ज्या सुरुवातीला आम्ही जे झाडं लावली तर ह्या झाडांना आता ह्या वर्षी बऱ्यापैकी फ्रुट्स वगैरे येत आहेत आणि ते आम्ही लोकांनाच तोडण्यासाठी वगैरे देतो. आम्ही कुठेही विकत वगैरे नाही. बऱ्याचदा लोक तोडून स्वतः घेतात. मला एक सांगा मग, एकंदरीत काय तिकीट प्राइसिंग आपण ठेवलेली आहे? आमच्या इथे 700 रुपये आम्ही आकारतो. त्यामध्ये जेवण आहे, नाश्ता आहे, इथे काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि जे स्विमिंग कॉस्ट्युम किंवा काही लॉकर्स वगैरे त्यांना सामान ठेवण्यासाठी लागत असतील तर एक छोटासा पूल आहे जे लेडीज लोक तिथे एन्जॉय करतात आणि एक रेन डान्स आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे वॉटर्स मोठे गेम नाही आहेत आणि आपला क्राऊड जो आहे हा मोस्टली फक्त लेडीजचे ग्रुप्स आणि फॅमिलीज असा फक्त 2च प्रकारचा इथे आहे. इतर आपण एंट्री देत नाही. तर आपले जे बर्थडे पार्टी आणि डेस्टिनेशन ड्रिंकचं पण एक सेटअप लागलेला आहे, त्याचं काय असेल? याच्यामध्ये जे आपल्याकडे फॅमिलीज वगैरे येतात तर त्यांच्यामध्ये कोणाचा जर बर्थडे बिर्डे असेल तर ह्याच 700 रुपयामध्येच ते पण करू शकतात. इथे येऊन त्यांना आम्ही जे आवश्यक ज्या जुजबी गोष्टी असतात तर त्या प्रोव्हाइड करतो आणि म्युझिक सिस्टम असेल तर काही अशा गोष्टी देऊन मग ते त्यांच्याच ह्याच पॅकेज मध्ये बर्थडे वगैरे पण सेलिब्रेट करतात, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात. जर बोलायला गेलं तर लोक वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या फुलाची अपेक्षा करतात. आपल्या इथे नेमकं फूड आहे तो कशा प्रकारचा असतो? आम्ही थोडस आमचं ॲग्रो टुरिझमचा जो मेनू आपला विदर्भाचा आहे तर तो आम्ही प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो की लोकांना ह्या जेवणाची सुद्धा सगळ्यांना गोडी लागावी असं. बेसिक जे आपल्या भाज्या आहेत विदर्भ प्रत्येक लग्नात वगैरे जी असते अशी तर ती झुणका भाकरी किंवा पाटोड्याची भाजी, दाल बाटी, कधी आलू बैंगनची सब्जी, कढी भजी वगैरे असा शिरा वगैरे असा मेनू आपण देण्याचा प्रयत्न करतो. आणि नाश्त्यामध्ये सुद्धा तर्री पोहा हा आमचं स्पेशल असतं. काय सांगणार लोअर ॲग्रो टुरिझमच्या बाबतीत जर बोलायला गेलं, कोणाला फिरायचं असलं तर काय एक मेसेज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देऊ? ज्यांना कुणाला असं म्हणजे शेतीची आवड आहे पण आपल्याकडे नाहीये शेती किंवा आपलं शेतीमध्ये एखादं घर असावं असं वाटतं कोणाला आणि आपण निवांत त्या घरासमोर असं लॉन वरती झोपून आभाळाकडे पाहून असं एक प्रत्येकाचं छोटंसं स्वप्न असतं वगैरे तर बऱ्याचदा लोक इथे जेवतात आणि असं तो अनुभव घेतात आणि आम्हाला सांगतात आमचंच आहे असं आम्हाला वाटलं जाताना. तर हा एक आम्ही अनुभव दरवेळी बऱ्याच लोकांकडून ऐकतो हा अनुभव. आतापर्यंत ताईच्या माळ्यामध्ये खूप लोकांनी व्हिजिट दिलेली आहे. बऱ्याच लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आम्हाला प्रेरणा दिलेल्या आहेत. आमची अशी इच्छा आहे खूप लोकांनी यावं, ह्याला अप्रिशिएट करावं, ह्याचा आनंद घ्यावा आणि आम्हाला प्रेरणा द्यावी अजून ह्याच्यामध्ये काही उत्कृष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.